लक्ष हुंकार संकारुनी हो त्या गर्जना. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात फुटे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता. हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर आज समस्त वसईकर एक विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा दिन साजरा करतात. हा दिवस आहे चिमाजी अप्पांच्या विजयोत्सवाचा दिवस. आजच्या दिवशी चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी करून पोर्तुगीजांना नामोहरम केलं होतं आणि किल्ला जिंकला होता. किल्ला जिंकता येत नसेल तर निदान माझं मस्तक तोफेच्या तोंडी द्या आणि किल्ल्याच्या आत जाऊन पडेल असं करा, असं चिमाजी अप्पा गरजले. आणि खचून गेलेल्या मराठी सैन्यात एक द्वेष आला. त्याने पाहता पाहता किल्ला काबीज केला. शत्रूचा जन्म घे पुन्हा आता. हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी. चिमाजी अप्पांच्या आणि मराठ्यांच्या या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी हा विजयोत्सव साजरा होतोय. आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. तलवार नाच तैरनी ऐसा पेट तो राग. जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग. हर महादेव हर महादेव. ऐसा पेट तो राग. जगा मरा जीव हा फुले महाराष्ट्राची बाग. सगळ्या सिद्धांत आज हा शक्ती ते शतपटी आम्हा. चल रे उठ घाली ते साथ मराठी गाथा. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासह प्रत्येक वसईकर चिमाजी अप्पांसमोर नतमस्तक होत होता. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात फुटे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता.
अप्पांच्या विजयोत्सवाच्या निमित्ताने आज आपण सगळे वसईत आहोत आणि आज इकडचे अप्पा म्हणजे लोक ज्यांना आपुलकीने अप्पा म्हणतात ते हितेंद्र ठाकूरही इकडे आहेत. आपण हितेंद्रजींना काही गोष्टी विचारूया. हितेंद्रजी, इकडे ज्या ज्या लोकांशी आम्ही बोललो आता ते सगळे असं म्हणाले की आम्ही पुढाकार घेतला, आम्ही सगळं केलं वगैरे वगैरे सगळं, पण सगळ्यांच्या मागे प्रेरणा आमचे अप्पा म्हणजे हितेंद्र ठाकूर यांची. म्हणजे नक्की तुम्ही कसं प्रोत्साहन दिलं किंवा काय तुमच्या योजना होती? त्या इकडे आपल्याला जो इतिहास आहे तो लोकांच्या समोर आणि खास करून तरुण मुलांच्या समोर आलं पाहिजे. ते कशा प्रकारे आपलं धर्मरक्षणाकरता किंवा आपल्या राज्याच्या देशाच्या रक्षणाकरता आपल्या मागच्या पिढीने जे पराक्रम केले ते लोकांच्या समोर. शेवटी इतिहास वाचायचा कशाकरता असतो? का इतिहासाकडून काहीतरी धडे घ्यायचे असतात का? ज्या चुका झाल्या असतील त्या रिपीट झाल्या नाही पाहिजेत किंवा जे आदर्श राज्यकर्ते होऊन गेले किंवा त्यांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा इतिहास दिला तो लोकांच्या समोर आणून त्या पद्धतीने भविष्यामध्ये वागणं, ह्या दृष्टीने एवढी मोठी परंपरा असलेला वसईचा किल्ला, त्याचा पोर्तुगीजांची लढलेला इतिहास हा लोकांच्या समोर तरुण पिढी जो विसरतो तो आणण्याकरता आम्ही सगळे एकत्र आले. मग काही मित्रांनी सुदैवाने टीम चांगली आहे. वसई किल्ल्याची एक धावती ओळख घेऊया. वसईचा किल्ला तिन्ही बाजूने पाण्यात होता. आज भौगोलिक परिस्थितीमध्ये झालेल्या बदलामुळे आपल्याला बरेच ठिकाणी हा वसईचा किल्ला जमिनी म्हणजे भुईकोट वाटतो. पण पूर्वीचे लिस्बन मधले किंवा पोर्तुगाल मधले तुम्ही नकाशा पाहिले तर वसई किल्ला तिन्ही बाजूने पाणी पाहायला मिळतो. हा वसईचा किल्ला जिंकण्या अगोदर मराठ्यांना तब्बल 109 किल्ले जिंकावे लागले. हे सगळे ठाणे जिल्ह्यातले. याचा नकाशा मी आता सध्या तयार केलेला आहे. पेशवा जत्रेची जी डॉक्युमेंट्स आता उपलब्ध होतात, जी पत्र मिळतात त्यानुसारही केलेली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्याचा धक्का बसेल की आपल्याला वसईमध्ये फक्त एक वसईचा किल्ला किंवा हरण्याचा किल्ला म्हणून माहिती आहे, पण केवळ फक्त वसई किल्ला किंवा वसई परिसराचा 14 किल्ले आहेत. त्या 14 किल्ल्यांची लिस्ट तुम्हाला दिसेल. म्हणजे एवढा वसईचा एकमेव किल्ला जिंकण्यासाठी पेशव्यांना अहोरात्र परिश्रम घ्यावा लागले. वसईच्या किल्ल्याची उभारणी तब्बल 64 वर्ष झाली. त्यामुळे तुम्ही त्याचा आकार बघितला तर तब्बल अंड्यासारखा झालेला आहे. कारण याला स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स नाही कुठल्याही प्रकारचे. याला कारण असं आहे की कधी किल्ला बांधला जातो आणि नंतर राजे रजवाडे राहायला येतात. वसई किल्ल्यामध्ये पहिले प्रत्येकाने आपली चर्चेस बांधली. तब्बल 100च्या वर एक महाल बांधून घेतले जे आज अस्तित्वात नाही आहेत. 120 विहिरी आहेत किल्ल्यामध्ये. 7 तब्बल चर्चेस आहेत. त्यांची स्वतंत्र अशी नगरपालिका आहे. त्यांचे स्वतंत्र असे तलाव आहेत. साखरेचे कारखाने आहेत. हॉस्पिटल्स आहेत. हे सगळं बांधल्यानंतर समुद्री चाच्यांपासून आपल्या किल्ल्याचा किंवा आपल्या मुलाबाळांचा संरक्षण करायचं. त्यामुळे 1590 ते 1600 या कालावधीमध्ये यांनी तटबंदी बांधून घेतली आणि त्यांनी याला डॉम बनसाई असं नाव दिलं. केवळ चिमाजी अप्पांनी या किल्ल्यावरती आक्रमण केलं म्हणून आपण याला वसईचा किल्ला म्हणतो. माझं नमन माय मराठीला, माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिराची खाण, कलेची असे हिला बहुजाण, असे हिला दोन्ही जनाची वाण. करूया चला हिचा बहुमान जी जी जी, करूया चला हिचा बहुमान जी जी.